तो ज्ञानाचा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी रामकृष्णा हरी रूप पाता
करणे ते हेची करा करणे ते हेची करा करणे ते हेची करा करणे ते हेची करा नरका घोरा का जाता 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 दया मध्ये नारायण दया मध्ये नारायण दया मध्ये नारायण दया मध्ये नारायण पुण्य ते शुद्ध पुण्य ते शुद्ध दयामध्ये नारायण दयामध्ये नारायण दयामध्ये नारायण दयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक 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 तुका म्हणेली न व्हावे तुका म्हणेली न व्हावे तुका म्हणेली न व्हावे तुका म्हणेली न व्हावे कले भावे वर्म हे 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 दयामध्ये नारायण दयामध्ये नारायण दयामध्ये नारायण दयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक शुद्ध पुण्य ते शुद्ध पुण्य ते एक शुद्ध पुण्य ते एक शुद्ध पुण्य ते एक शुद्ध पुण्य ते एक विठोबा रखुमाई हेलो हेलो हरि कीर्तन लाईव्ह आहे बरोबर सिस्टम जोडून ठेवा लाईव्ह कीर्तन आहे हरि कर रे ते हेची करा कर रे ते हेची करा करणे ते
तेचे करा नरका घोरा का जाता जया मध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक शरणांगता देव राखे रावखे विघ्नांचे जया मध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक तुका म्हणे लीन भावे कले भावे वर्म हे जया मध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक समचरण सर्वजम सांद्र नीलाभुदाभम जगन निहत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंदनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लादल पावन झालो चराचरी मे कला कुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराचे सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू सारजा जे चतुर्णनाचे आत्मजा वाक्सिद्धी पावी जे सहजा तिच्या चरणावजा दंडवत आता नमो देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन तया नमन माझ दंडवत आता नमो साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन तया नमन माझ दंडवत आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका ताल मृदंग श्रोते देखा तया नमन माझ दंडवत ऐसे नमन करुणी सकला हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाला चालवी सकला नामा मने विठ्ठल सुतम देवम कंस चानर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सेवेला गे सेवक झालो
चरणा लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकिया देवा यावरी न करावा अवहेर करणे ते हेची करा नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सविकृत निवडलेला अभंग संत श्रेष्ठ शिरोमणी देहूंचे श्रीमान श्रीमंत वैराग्याचे मुकुटपणे जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारे तुम्हा आम्हाला उपदेश करतात, बाबांनो करायचे असेल तर चांगलं काम करा, उगाच नरकाला का जाता. करणे ते हेची करा, जे ध्रुवपदामध्ये सुचवलेलं आहे ते करा, तेच खरं शुद्ध पुण्य आहे. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, नारायणाला उद्देशून केलं जातं ते शुद्ध पुण्य आहे, ते एक शुद्ध पुण्य आहे, ते आपण करा. उगाच नरकाला का जाता, नरका घोरा का जाता. करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. शरणांगता देव राखे येरा वाखे विघ्नांची. शरणांगत त्या भगवंताला आपण गेलं पाहिजे. आपण जर त्याला शरणांगत राहिलो तर जेवढे आपल्यावर संकट येतात, जसे कोरोनाची महामारी आली होती त्याच्यातून सुद्धा देवाने आपल्याला काढलेलं आहे, पण त्याला शरणांगत असायला पाहिजे. भगवंताला शरण गेला तर देव त्याला मरण देत नाही. देव राखे म्हटलं तर त्याचं रक्षण करतो, पण त्याला शरणांगत असायला पाहिजे. मग तुम्ही बैठकीला गेला तरी चालेल, स्वाध्यायाला गेला तरी चालेल, हरिभक्त पारायण झाला तर आणखी चांगलं आहे, पण त्याला शरणांगत असायला पाहिजे. शरणांगता देव राखे, त्याचं रक्षण देव करतो. येरा वाखे विघ्नाची, कितीही विघ्न येऊ द्या त्याला त्याच्या पलीकडे नेण्याचं काम तो देव करत असतो. पण त्याच्याकडे जाण्याकरिता आपल्याकडे काय पाहिजे. एका साधकाने तुकोबारांना विचारलं, मी आता शरणांगत देवाला होतो, पण काय पाहिजे काय देवाला, त्याच्याकडे जाण्याकरिता काय सामग्री लागते. तर तुकोबारांनी सांगितलं, तुका म्हणे लीन व्हावे, नम्रता असायला पाहिजे, लीनता असायला पाहिजे. परंतु हा वर्म जो खरा परमार्थिक आहे त्यालाच कळतो. कले भावे वर्म हे, हा वर्म आहे परमार्थाचा, लीनता नम्रता. तो का म्हणे लीन भावे, कले भावे वर्म हे. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते. विठ्ठल विठ्ठल म्हणण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. आज आपल्या गावातील कोण गावातील इहलोकीची यात्रा संपून परलोकीला गेलेले, आज या कोणगावच्या भजनाचे मुख्य मृदंगमणी मारुती बाबा विठू पाटील यांचे सुपुत्र गोरक्षनाथ मारुती पाटील, वयाचे 76 वर्ष ते जगले आणि इहलोकीची यात्रा संपून परलोकीला गेलेले आहेत. त्यांच्या पत्नी आहेत लक्ष्मीबाई आणि आई आहे कनकुबाई आणि मुले आहेत देवेंद्र, राजेंद्र आणि मधुकर, मिलिंद आणि गोपीनाथ पाटील हे भाऊ आहेत. मुलगी आहेत शुभांगी आणि अनेक बाबांचा कार्य चांगला होता. आपल्या लर्निंग नर्सिंग
टर्बो का? हा, कंपनीमध्ये बाबा आणि हा नार्सिंग टर्बो आहे ना, लार्सेन, हा टर्बो कंपनीमध्ये बाबांनी सर्व्हिस केलेली आहे. आणि एक चांगला कुस्ती पैलवान सुद्धा आपला निघून गेलेला आहे. अनेक कार्य बाबांचे चांगले होते आपल्या गावामध्ये. आणि प्राणी मात्रावर सुद्धा दया करणारे आपले बाबा निघून गेलेले आहेत. खूप चांगली व्यक्ती आपल्या गावातून निघून गेलेली आहे. चांगला असेल तर त्याचं चांगला होत असतो. एवढी भजनं झाली म्हटलं तरी बाबा रमेश दादा चांगली व्यक्ती आहे. एवढी भजनं 7 भजनं येथे झाली आणि 8वं कीर्तन आहे. लक्षात ठेवा, कोणाच्याही घरामध्ये एक कीर्तन व्हायला मुश्किल आहे, परंतु या ठिकाणी 7 भजनं आणि 8वं कीर्तन आहे. कोणाच्या घरामध्ये भजन होतं हो, त्याला भाग्यवंत व्हावा लागतो. भाग्यवंत घरी भजन आपले गोरक्षनाथ दादा भाग्यवंत आहेत. कोणाच्याही घरामध्ये भजन कीर्तन नाही. आणि सर्वांना कधी आवडत असतो का? आवड असेल तर सवड मिळते. विठ्ठल विठ्ठल. दादा भाग्यवंत आहेत. एवढी भजन झाली आणि कीर्तनाचं नियोजन या ठिकाणी आहे. भाग्यवंत आहे. आणि ज्याला भाग्यवंत म्हणतात त्याची देवावर माया असते. भाग्यवंत म्हणो जया अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. भाग्यवंत म्हणो जया अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. भाग्यवंत म्हणो जया अवघी देवावरी माया. त्याच्या वडिलांची देवावर माया होती पण हे सुद्धा त्याच्यामध्ये उतरले. सर्वच परमार्थिक असल्यामुळे त्याच्या घरामध्ये भजन आणि कीर्तन आहे. आज या कीर्तनाचा नियोजन माझ्याकडे कीर्तनाची तारीख देणारे आपला रितेश गुरव, बरोबर आहे ना बाबा? हा, त्यांनी दिलेली ही कीर्तनाची सेवा. विठ्ठल विठ्ठल. अनेक कीर्तन या ठिकाणी आपल्या गावामध्ये झालेलं असेल. मला वाटतं 15-20 कीर्तन झाली असतील कोण गावामध्ये. याच्याकरिता कोणतं कीर्तन करावं? लाईव्ह कीर्तन याच्यामध्ये होत आहे आपल्या मोबाईलमध्ये. अनेक कीर्तने त्यांनी सुद्धा युट्यूबवर टाकलेली आहेत. या अभंगावर टाकलेलं नाही ना, हा, त्याच्याकरिता हा अभंग निवडला. विठ्ठल विठ्ठल. नंतर बाबांनी ऐकलं होतं, प्रभाकर बाबांनी, रमेश बाबांनी, मधुकर बाबांनी पंढरपुरामध्ये ऐकलं होतं. त्या अभंगावर महाराज म्हणतो कीर्तन करा. आता पंढरपुरामध्ये मी कोणत्या अभंगावर कीर्तन केलं होतं? माणकोलीचे आमचे बाबा, त्यांच्या धर्मपत्नीचं पुण्यस्मरण म्हणून तिथे पंढरपुरात दरवर्षी कीर्तनाची सेवा असते आणि दरवर्षी अभंग वेगवेगळा निवडतो. तिथे या वर्षीचा अभंग एकनाथ महाराजांचा होता. माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू, धन्य धन्य ते शरीर नर नव्हे तो ईश्वर, चारी दैवत समान मानी शरण एका जनार्दन.
करण येते हेची करा, नरका घोरा का जाता. करायचं असेल तर चांगलं काम करा. हा, माचीसचे कांडे घ्या, फिट करून टाका. विठ्ठल विठ्ठल एकदाच काम करा मस्त. हा, पुन्हा पुन्हा नका करायला लावू. आपलं कीर्तन लाईव्ह आहे. कोण गावचं नाव आपला सर्व जगामध्ये जाणार आहे. असं असेल तर मग नाव खराब होईल आपला. विठ्ठल विठ्ठल. भगवंताने सृष्टी निर्माण केल्यानंतर देवाने सर्व प्राणी निर्माण केले. प्राणी निर्माण करत असताना सर्वांचा विचार केला. कुत्रा तयार केला 4 पायाचा. त्याला वाटलं का हा माझं नाम चिंतन करेल. कुत्रा त्याच्यावर अभिषेक टाकायला लागला. भगवंताने विचार केला हा मॉडेल फुकट गेला. पहिल्या चरणावर चिंतन चालू झालं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भगवंताने विचार केला आता आकाशामध्ये उडणारा मॉडेल आपण तयार करायचा. पक्षी बनवले. पक्षी बनवल्यानंतर त्याला वाटलं हा सुद्धा माझा नाम चिंतन करेल. तो वरून विष टाकायला लागला देवाच्या अंगावर. सांगतो हा मॉडेल फुकट गेला. आता करायचं काय. नंतर हा मॉडेल बनवला 2 पायाचा. विठ्ठल विठ्ठल. अश्वादिकांना सर्व काही आहे. खाणं पिणं आहे, झोप आहे, सर्व काही आहे. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीसी समसमान. मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. आहार निद्रा भय मैथून सर्व प्राण्यांना आहे. पण जे माणसाला ज्ञान दिलं हे ज्ञान इतर प्राण्याला नाही. याची देवीकडे देवाचे भजन आणि करे ज्ञान नाही कोठे. आणि करे ज्ञान नाही कोठे. आणि करे ज्ञान नाही कोठे. देवाचे भजन आणि करे ज्ञान नाही कोठे. याची देही घडे. सकारात्मक भाषेतून जगद्गुरु तुकोबारे म्हणतात याची देही घडे देवाचे भजन. कशाकरिता हा देह दिला देवाने. देवे दिला देह भजन देवाने दिलेला आहे आपल्याला देह. कशाकरिता. भोजनाकरिता नाही, भजनाकरिता दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा. गोमटा देह भजनाकरिता दिला. तो या झाला फाटा बाधिकेचा. कोणती बाधा लागली याला. याला बाधा लागली त्याचा बंगला झाला आपला कधी होईल. त्याने गाडी घेतली आपली कधी येईल. याला ही बाधा लागली. हा, तो या झाला फाटा बाधिकेचा. त्याला बाधा लागली. अरे त्याचा झाला तर आपले सुद्धा होतील ना बंगले. नाही होणार का. झाडाची सावली जशी झाडाखाली थांबत नाही सरकत असते तसे माणसाचे दिवस तेच राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. त्या देवावर विश्वास असायला पाहिजे, श्रद्धा असायला पाहिजे. साईबाबाकडे गेले ना तर साईबाबाने लिहून ठेवलं श्रद्धा और सबुरी. काय ठेवायचं.
श्रद्धा त्याच्यावर ठेवायची आणि सब्र ठेवू, घाई करू नको, नाही का. तूप खातो आणि लगेच पाहतो आरशामध्ये रूप. विठ्ठल विठ्ठल. देवाने हात सुंदर दिले, भजनाकरिता दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, तीर्थयात्रेला जाण्याकरिता दिलेले आहेत. हा, त्याचा वापर बरोबर केला पाहिजे. जर का आपण एकही वारी केली नाही पंढरीची तर देव म्हणेल मी याला माणूस बनून फसलो, नाही का. आणि नंतर तो विचार करतो म्हातारा झाल्यावर, बाबा येऊ का मी वारीला येऊ. तो म्हणतो बाबा घरातच बस. असा आता दात होते तेव्हा हळदीमध्ये जात होता, दात पडले आता म्हणतो माल घालू का. म्हणूनच नाक लागे हनवटी, तोंड खोबऱ्याची वाटी. खोबऱ्याची वाटी झाल्यावर लागतं परमार्थाला. विठ्ठल विठ्ठल. अंगात ताकद आहे ना तेव्हा तू वारे कर. जो हे सकल सिद्ध आहे हात चालवया पाये, तो आपले स्वहित पाये. तीर्थयात्रा जाय सुखू नको, सकल सिद्ध आहे हात चालावया पाय, तव तो आपले स्वहित पाहेत यात्रा जाय चुकू नको. हा, चुकू नको बाबा. नंतर म्हातारा झाल्यावर जमणार नाही बाबा. म्हणजे जोपर्यंत अंगात ताकद आहे तोपर्यंत तू वाऱ्या कर. हा, नाहीतर पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये तुला जावं लागेल. पुन्हा तुला देव हात देणार नाही, सरपटण्यामध्ये पाठवेल. 4 पायाचा बनेल. कुत्रा बनवल्यानंतर निघेल का पंढरपूरच्या वारीला? का गाढवांच्या दिंड्या निघालाय का आळंदीला? बैल निघाले का पंढरपूरला, त्र्यंबकेश्वरला? माणसंच जातात बाबा. म्हणून जोपर्यंत अंगामध्ये ताकद आहे तोपर्यंत आपण परमार्थ करायचा आहे. एकदा की म्हातारा झालो तर लोक आपल्याला म्हणतील नको येऊ बाबा, कशाला येतो त्रास द्यायला मला. या हाताने जेवढा चांगला काम करता येईल तेवढा करा. 84 लक्ष योनी फिरून माणसाचा देह आपल्याला मिळाला. एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देहीचा वारा मग लागे. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जलचरी भोगाव्या. 9 लक्ष 11 लक्ष योनी कीर्तामध्ये घ्याव्या. 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. 30 लक्ष योनी पशुच्या घरी मानवा भीतरी. 4 लक्ष नामा म्हणे तेव्हा नर देह या नरा तयाचा मातेरा केला मोढे. नामदेव महाराज म्हणतात या मूर्खाने माते करून टाकले रे. एक कीर्तन नाही ऐकलं याने. हा, एक कीर्तन ऐकलं नाही, मेल्यानंतर मग फटके दिले जातात. मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठूर यमाचे किंकर बहुसारा. असे पुत्र तरुवरे खैराचे इंगला निघतील. ज्वाला तेल पाकी तप्त भूमीवरी चालवी ती पायी. अग्निस्तंभे बाही कवटालवी ती. विठ्ठल विठ्ठल. ज्याला वारी करता येत नसेल, ज्याच्याकडे संपत्ती आहे ना, मग त्याने या हाताने दान धर्म केलं पाहिजे. लक्षात ठेवा. वारीला येता येत नाही ना, जबाबदारी आहे ना पूर्ण गावाची, आपल्या कोण गावाची, मग तू गावाची सेवा कर. पण जे गरीब वारकरी आहेत आपल्या गावचे, त्या गरीब वारकऱ्याला पंढरपूरला जाण्याकरिता, कोणत्याही तीर्थयात्रेला जाण्याकरिता तू फक्त पैसे देण्याचे मदत कर. तुला घर बसल्या पुण्य प्राप्त होईल. लक्षात ठेवा. हा, घर बसला. तुम्ही म्हणाल असं कसं महाराज? मी पुरावा देईन तुम्हाला. गाथेमधला पुरावे देईन, ज्ञानेश्वरी मधला पुरावे देईन. तुम्ही जर संपत्ती असताना जर त्याचा वापर चांगला जर केला, हाताचं भूषण काय आहे हो? घड्याळ का ब्रेसलेट आहे? हाताचं भूषण दान धर्म आहे. हस्तस्य भूषण हस्तस्य भूषणम दानम, श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम. विठ्ठल विठ्ठल. हस्तस्य भूषणम
भूषण की प्रयोजनम, हाताचं भूषण आहे दान धर्म करणं. आणि सत्य बोलणं हे कंठाचं भूषण आहे. आणि कानाचं भूषण आहे कीर्तन श्रवण करणं, नाहीतर बैठकीला जाऊन श्रवणाला बसावं. श्रवणम ही पहिली पायरी आहे नवविधा भक्तीमध्ये. विठ्ठल विठ्ठल. नवविधा भक्तीमध्ये पहिली पायरी श्रवणम आहे, नंतर कीर्तनम अर्चनम दास सख्य हे नंतरच आहे, पण श्रवणम ही पहिली पायरी आहे. इथे बैठकीला किती लोक आलेत पहा. सर्व लोक श्रवण करायला बसलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल. नाहीतर शास्त्र काय 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 म्हणतात ते पहा. शास्त्रकार म्हणतात भूषण नाही की प्रयोजनम. नाहीतर एवढी भूषणे दिली, सुंदर कान दिले, हात दिले, नाही का, हात दिले टाळी वाजवण्याकरिता, कान दिले श्रवण करण्याकरिता, आणि या जर शरीराचा जर वापर आपण जर चांगला केला नाही तर भूषण आहे की प्रयोजन, म्हणजे या शरीराला येऊन त्याचा काय फायदा. एकदा याच्यावर दृष्टांत देतो. भूषण आहे की प्रयोजन. एकदा एका व्यक्तीची मुलगी लग्नाची झाली होती आणि त्या मुलीचं लग्न जमत नव्हतं, आणि आपले दुःख आहे तो एका मित्राला सांगत असतो. प्रत्येकाला एखादा तरी मित्र असतो, मैत्रीण असते, बरोबर आहे ना. हा, आणि सर्व सुख दुःख तो त्याला सांगत असतो, काही असू द्या त्याला सांगत असतो. पण कोणत्या मित्राला सांगावं तर तो आपल्या सांगण्याचं जर विटंबना करत असेल त्या मित्राला सांगायचं नाही. ज्या मित्राला सांगितल्यानंतर तो काहीतरी आपल्याला मदत करेल अशा मित्राला सांगावं. एखादा तरी मित्र असायला पाहिजे, त्याला सुख आणि दुःख सांगू शकतो आपण, असा एखादा तरी असायला पाहिजे. जसा जगदीश आहे माझा, नाही का, सगळं त्याला सांगतो मी. विठ्ठल विठ्ठल. तो मित्राला सांगू लागला, मित्रा अरे माझ्या मुलीचं लग्न जमत नाही रे. तो सांगतो तुझी मुलगी काली असेल तर म्हणतो गोरीपान आहे माझी मुलगी. मग तिला जेवण बनवता येत नसेल ते म्हणतो सुगरण आहे माझी मुलगी. मग तिला चालता बरोबर येत नव्हते, अरे चांगली चालते. मग शिक्षण नसेल, 15वी शिकलेला आहे माझी मुलगी. सर्व कारण विचारलं, सांगितलं, सर्व काही बरोबर आहे. मग का मुलीचं लग्न जमत नाही, प्रत्यक्ष आपण पाहिलं पाहिजे जाऊन. मग तो मित्र त्याच्या घरी जातो पाहण्याकरिता कशी आहे मुलगी. आणि मग जेव्हा त्याच्या घरामध्ये जातो तेव्हा मित्राने सांगितलं, मित्र आलास तू? म्हणाले हा आलो. मग तुझ्या मुलीला बोलव. मुलगीला हाक मारली, बाई पाणी घेऊन ये. तेवढ्यामध्ये ती पाणी घेऊन आली. पाणी घेऊन आल्यानंतर मित्राने पाहिले त्या मुलीकडे. कोणती मुलगी आहे तुमची? म्हणाली हीच मुलगी आहे. तर त्या मुलीला त्या मित्राने पाहिलं तर त्या मुलीला नाकच नव्हतं. नाक नाही ते वाया काही त्या मुलीकडे होतं, परंतु तिला नाकच नव्हता. 32 लक्षण असताना एक नाक नव्हता. सर्व काही येत होता त्या मुलीला, पण नाक नसल्यामुळे वाया गेल्यासारखं आहे. म्हणून प्रत्येक माणसाला नाक दिलेला आहे, पण परमार्थिक नाक असायला पाहिजे. कोणता तरी परमार्थ त्याच्या अंगात असायला पाहिजे. जर का परमार्थ करत नसेल तर तो वाया गेल्यासारखा आहे. नाक नाही तेने वाया गेली, काय करावी ती 32 लक्ष
रक्षणे नाक नाही तेने वाया गेले. विठ्ठल विठ्ठल. जी कोणती सेवा आपल्या वाट्याला आली असेल निरपेक्षतेने ती सेवा करायची आहे. परमार्थाचे मुख्य बीक आहे ते नाक आहे. परमार्थाचे मुख्य पीक निरपेक्षिततेची नाशिक तेने विनती निर्नाशिक कैसे सुख अपेक्षा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपल्याला सर्व काही चांगलं देवाने दिलेलं आहे. तुम्ही म्हणाल मला संपत्ती नाही हो, कष्ट कर ना. मग तुला हात दिले पाय दिले ना, कष्ट कर. हा, नाहीतर तुला एका हाताची किंमत डॉक्टर कडे जाऊन पहा किती किंमत आहे. हा, सुंदर शरीर देवाने दिलेलं आहे, त्याचा वापर चांगला कर. या हाताने संपत्ती असेल ना तर चांगल्या कामाकरिता वापर कर. न्यायोपार्जित वित्तश दशम अंशन धीमयी कर्तव्य विनियोगश ईश्वर प्रीत्यार्थ इवच. शास्त्रकार काय सांगतात, न्यायाने कमावलेला पैसा 10% धर्माकरिता देवाकरिता काढून ठेवा. 10% फक्त. 100 मिळतात ना, 10 रुपये काढून ठेवा. 1000 मिळतात, 100 काढून ठेवा. 10,000 मिळतात ना, 1000 काढून ठेवा. 1,00,000 मिळतात तर 10,000 काढून ठेवा. धर्माकरिता तुम्ही जर हे काम जर केली तर 90% आपल्या संपत्तीचं रक्षण देव करतो. हा, नाही न्यायाने कमवलेला पैसा हरामाचा नाही. विठ्ठल विठ्ठल. तीन लोकांचा पैसा कधी खाऊ नका, देवाचा, गावाचा आणि सख्या भावाचा. एवढे वाक्य याच्यातून नेलं ना कीर्तनात तरी तो आपला भला झाल्याशिवाय राहणार नाही, सफल होईल जीवन. लक्षात ठेवा, देवाचा, गावाचा आणि भावाचा. 10% धर्माकरिता काढून ठेवायचा तर देव काय करेल, आपल्या 90% संपत्तीचं रक्षण करेल. पण या हाताने जेवढी मदत लोकांना करता येईल तेवढी करा. हाताचं भूषण आहे दान धर्म करणं. हाताचं पुण्य काय आहे? हस्तस्य भूषणम दानम. ते भूषण आहे, हाताचं भूषण दान धर्म. अजून शास्त्र काय काय सांगतात? नाही, ते पुढचं ते झालं आपलं. आणि दुसरं आहे विठ्ठल विठ्ठल. म्हणजे या हाताने जर दान धर्म केला तर आपल्याला पुण्य प्राप्त होतो. म्हणून या हाताने, याला कर म्हणतात. याला काय म्हणतात? कर. या हाताने वाईट काम करू नका. आता शेती लावली असेल, लोकांचे बांध तोडू नका, नाही का? पुरी तोडायचे. हा, ती जमीन वाढच नाही आपली, जी आपली सातबाऱ्यावर असते तेवढीच असते. लोकांचा बांध तोडून का जमिनी वाढत असतात? नाही. आणि मग आपल्याला वाटत असेल का भात वाढतो आहे, 1-2 मूठ लावतो आपण, खेकडं खाऊन टाकतात ते? नाही. उलट आपण पापाचा वाटेकरी होतो, त्याच्यामुळे आपण नरकामध्ये जातो. या हाताने चांगलं काम करा. अभंगाच्या प्रथम चरणात सांग. करणे पेटी करा,
चरणातून जगद्गुरु तुकोबारे म्हणतात करणे ते हेची करा. सकारात्मक भाषेतून म्हणतात चांगलं काम करा, या हाताने लोकांना मदत करा. करणे ते हेची करा, दान धर्म करा. वाईट केला तर नरका घोरा का जाता, उगाच नरकाला का जाता. तुमच्याकडे संपत्ती आहे ना, तर गरीब दुबल्याला मदत करा, तुम्हाला अर्धा पुण्य घर बसल्या मिळेल. याच्यावर आता चिंतन चालू. हा, घर बसल्या कसा आपल्याला पुण्य लाभतो ते पहा. एखादा गरीब दुबला आहे, त्यांनी विचार केला मला जायचं आहे तीर्थयात्रेला, पण काय करू, पैसा नाही. मग आपल्या गावामधला आपल्याला माहित असतो कोण गरीब आहे, त्याच्या घरी जाऊन पैसे द्यायचे. घे बाबा जा तू तीर्थयात्रेला. आपल्याला नाही जाता येत ना, मग त्याला पैसे द्यायचे. त्याला जर पैसे दिले तर आपल्याला घर बसल्या अर्धा पुण्य लाभ होतो. घर बसला कसा मिळतो ते पहा. तुकोबर यांनी सांगितलं आजीबाई तुला तीर्थाला जायचं म्हणाले, हा हे पैसे घेऊन जा. मग दुसरे लोक म्हणतात महाराज मला सुद्धा द्यायचं का, घर बसल्या पुण्य मिळतो ना. मग गाथेमध्ये याचा पुरावा आहे का, म्हणाला लिहून ठेवलेला आहे. निर्मला पाठवी बलेवारा, निर्मला पाठवी बलेवारा, मेला आला त्याचे अर्थ पुण्य, आला त्याचे अर्थ पुण्य, तुकोबारे म्हणतात निर्मला पाठवी बलेवाराणसी, मेला आला त्याचे अर्ध पुण्य. तिकडे जाऊन जरी मेला तीर्थयात्रेला तरी अर्धा पुण्य याला मिळतो आहे. आणि तिथून जाऊन घरी आला तरी सुद्धा अर्धा पुण्य याला घर बसल्या मिळतो. निर्मला पाठवी बले वाराणसी, मेला आला त्याचे अर्ध पुण्य, अर्धा पुण्य आपल्याला मिळतो आहे. म्हणून ज्याच्याकडे संपत्ती आहे ना, त्याने गरीब दुबल्याला मदत करा, पुण्याचा काम करत राहा. उगाच नरकाला का जायचं आपण. नरकाला जाण्याकरिता माणसाचा देह आपल्याला मिळालेला नाही, चांगलं काम करण्याकरिता मिळालं. विठ्ठला विठ्ठला. 84 लक्ष योनीपैकी फक्त माणसाला देवाने हात दिलेले आहेत. लक्षात ठेवा, याला कर म्हणतात. कर कर. सकाळी सकाळी उठल्याबरोबर आपण या हातांचं दर्शन घेतलं पाहिजे. सकाळी उठलो का आपण असं हात घ्यायचे समोर आणि काय म्हणायचं, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मुले सरस्वती, कर मध्ये तो गोविंद, प्रभाते कर दर्शनम. कर म्हणतात ना या हाताला. हा, याच्यामध्ये लक्ष्मी आहे, सरस्वती आहे आणि मध्यभागी गोविंद आहे. आपण म्हणतो ना माझा हात जगन्नाथ, बरोबर की नाही. लक्ष्मी आहे, सरस्वती आहे. सरस्वतीच्या मागे लागतात ते विद्यार्थी, बरोबर आहे. लक्ष्मीच्या मागे लागतात ते आपण. मला सांगा, लक्ष्मी जर पाहिजे असेल डायरेक्ट मिळेल का आपल्याला. कारण लक्ष्मी आहे ते भगवंताच्या चरणावर स्थिर आहे, बरोबर आहे. त्यांचा काही दोघांचा घटस्फोट झालेला नाही, बरोबर आहे ना. ते त्याच्या चरणावर स्थिर आहे. मग आपण त्याला आपलासा करायला पाहिजे, जो गोविंद आहे त्याला, बरोबर की नाही. ते त्याच्या चरणावर स्थिर आहे असे ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात. का सकुली न्यापुली आत्मजा सत्कुलीची दिधेली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंद जैसी. काय म्हणतात ज्ञानोबाराय, का सकुलीने आपुली आत्मजा सत्कुलीची दिधली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. ती स्थिर आहे देवाच्या चरणावर. तिला जर आपलासा करायचं असेल तर त्या देवाला आपलासा करायला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून ती सुद्धा आपल्याला मिळेल. म्हणून चांगलं काम करत राहा. कर्माचे प्रकार सांगतो. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म आणि निषिद्ध कर्म. 5 कर्माचे प्रकार मी सांगतो. विठ्ठला विठ्ठला.
नित्य कर्म आपण सकाळी उठल्यावर आंघोळ करणं, तुळशीला पाणी घालणं आणि नित्य आपण वाचन करतो की नाही? करतात ना? हा, नित्य कर्म. नैमित्तिक कर्म वर्षातून आपण काही श्राद्ध घालतात, ते वर्षातून घालतात, बरोबर? सत्यनारायण घालतात वर्षातून. हा, नैमित्तिक कर्म. काम्य कर्म, नोकरी करतो, धंदा करतो, आपण काही ना काही धंदा करत असतो, काम्य कर्म. प्राचित्य कर्म, आपल्या हातून जर मांजर मेली असेल, गाय मेली असेल, त्याचा प्राचित्य द्यावा लागतो. आणि निषिद्ध कर्म शास्त्राने 7 सांगितलेले आहेत, ती करायचीच नाही. विठ्ठल विठ्ठल. शास्त्राने 7 सांगितलेले आहेत, ते कोणते ते ऐका. भूतांचा मासम, मदिरांचा वेशा, मृगयार्थ चोर्य, परदारा सेवा, एताने सप्ते, वेषणांनी लोके, घोराती घोरम नरकम नयंती, घोराती घोरम नरकम नयंती. शास्त्रकार म्हणतात 7 वेषणे सरळ नरकाला नेणारे आहेत. धूतम, पहिला क्रमांक धूतम म्हणजे जुगार खेळणारा. खेळले का नाही गणपतीच्या समोर? आता दुर्गा माता येईलच. रुपेश एवढा हसतो तू नाही ना खेळत? खेळू नको, तू भजनच कर. विठ्ठल विठ्ठल. धुत्तम म्हटलं तर जुगार खेळणारा सरळ नरकाला जातो. तरी सुद्धा ते 4 पठ्ठे म्हणतात आम्ही चौघांनी गणपतीला जागवलं म्हणतात. अरे बापरे, आणि चौघांनी गणपतीला जागवलं म्हणजे हे गणपतीपेक्षा मोठे नाही का? अरे उलट तुम्ही गुटखे खाऊन थुंकून घाण केली त्याच्या समोर आणि म्हणतात की आम्ही गणपतीला जागवलं. पहिला क्रमांक जुगाऱ्याचा आहे, नरकाला जातो. धोतम मांस खाणारा नरकाला जातो. आता काही म्हणतील महाराज कीर्तनाला येऊन फसलो की काय आम्ही? आमचं सांगायचं काम आहे, तुम्ही ऐका नाही तर नका ऐकू. हा, पण कीर्तन हा रेडीमेड कपड्याचं दुकान असतो, कोणाला तरी फिट बसतो आणि तो म्हणतो हा सगळा भाग माझ्यावरच आला रे. विठ्ठल विठ्ठल. मदिरा म्हणजे दारू पिणारा नरकाला जातो. मदिरांचे वेशागमन करणारा, मृगयार्थ शिकार करणारा 5वा क्रमांक. शिकारीला आता जात नसेल, पूर्वी जात होते ना, वाघ्र वगैरे फासा असायचे ना, कोंडगाव मध्ये खूप असायचे पूर्वी. विठ्ठल विठ्ठल. मला कोंडगावची तुम्हाला कशी माहिती? कारण मुक्कादमांची तर माझी बहीण आहे आणि जुनी आहे ती एकदम. आता कीर्तनाला आलेली नाही मला वाटत. विठ्ठल विठ्ठल. नानू मुकादमची आई ती माझी बहीण आहे. शिकार करणारा, आपण इथून निघालो ना. शिकार करणारा नरकाला जातो. 3 राजे शिकारी करायला गेले होते. राजांचं काय झालं ते पहा आधी, नंतर आपण पाहू नाही का. राजे दशरथ राजा शिकारीला गेला होता, शापाने त्याला मारावं लागलं. शृंगीने शाप दिला, 7 दिवसामध्ये त्याचा मृत्यू. याच्यावर तुम्ही कथा ऐकलेल्या असतील माझ्या मुखातून गावामध्ये. दशरथ राजाला मरावं लागलं, पंडू राजाला सुद्धा मरावं लागलं, 3 राजांना मरावं लागलं शिकारी मुले. मग आपण शिकारीला गेलो तर राजांना सोडलं नाही, आपण नाही वाचणार. हा, मृगयार्थ चोर्य, चोरी करणारा 6वा क्रमांक चोर आहे, त्याला नरकात जावं लागतं. आणि परश्री गमन करणारा 7 वेषणे सरळ नरकाला नेतात. धोतमचं मासम, मदिरांचे वेशा, मृगयार्थ चोर्य, परदारा सेवा, येतांनी सप्ते, व्यसनांनी लोके, घोराती घोरम नरकम नयंती. उगाच नरकाला का जाता? अजून 2 वेषणे आहेत, तुकोबारे म्हणतात. कनकाने कांता द्वैकातराया, केल्या विधीने नरकातराया, जो सापडेना नरकातराया, तो योग्य जण नरकातराया. ही ब्रह्मदेवाची कातडी आहे, कैची मध्ये सापडतो.
कनक आणि कामिनीच्या आसक्ती करतो तो. कनकाने कांता द्वैकातराया, केल्या विधीने नरकातराया. जो सापडे ना नरकातराया, तो योग्य जाना. जो त्याच्यामध्ये सापडत नाही तो योग्य जाना नरकातराया. हा, ही दोन वेषणे आहेत. तुका म्हणे वेषणे दोन्ही, नरकात भोगावया, नरकात भोगावया, नरकात भोगावया. खाणे भोगावया. नरकामध्ये नेण्याकरिता हे दोन वेषणे आहेत. कनक आणि कामिनीच्या आसक्ती करतो तो. हा, तुकोबारे म्हणतात कशाला उगाच नरकामध्ये जाता, करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता. एकाने विचारलं, ज्ञानोबरांना विचारलं मला नरकाचा अध्यक्ष पद पाहिजे. नरकाचा अध्यक्ष. ज्ञानोबरांनी सांगितलं तुला इलेक्शन मध्ये उभा राहावं लागेल. तो म्हणतो कोणता इलेक्शन आहे? त्याला सांगितलं काम क्रोध लोभ उर्बे इलेक्शन आहे. त्याच्यामध्ये उभा राहा, बिनविरोध निवडून आला का नरकाचा अध्यक्षपद तुला. ज्ञानोबरांची ओवी सांगू ज्ञानेश्वरी मध्ये. या काम क्रोध लोभा, माझी जिवे जो होय उभा, तो निरयपुरीची सभा सन्मान पावे. माझ्या खिशातलं नाही सांगत तुम्ही, ज्ञानोबराय सांगतात. या काम क्रोध लोभा, माझी जिवे जो होय उभा, तो निरयपुरीची सभा सन्मान पावे. म्हणजे त्याला नरकाचा अध्यक्ष पद मिळतो. काम क्रोध लोभ इलेक्शन मध्ये उभा राहिल्यानंतर. परंतु तुकोबाने म्हणतात नरका घोरा का जाता. का घोर नरकामध्ये जाता? करा रे बापांनो साधना हारेचे, जनिकार्याने ते करू नका, जनिकार्याने ते करू नका. करा रे बापांनो साधना हारेचे, जनिकार्याने ते करू नका, जनिकार्याने ते करू नका. वाईट काम कशाला करता? जेणे नाही जन्म यमाची यातना, ऐशी या साधना करा काही. हा, करा रे बापांनो साधन हरीचे, जनी करणेचे करू नका. जेणे नाही जन्म यमाची यातना, ऐशी या साधना करा काही. असे काहीतरी चांगली साधन करा. उगाच नरकाला कशाला जाता? हा, सुंदर माणूस बनवला देवाने, पुन्हा बनवेल का नाही याची गॅरंटी नाही. पुन्हा कीर्तनात बसता येईल का नाही हे सांगता येत नाही. म्हणून करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता. नरकाला जायचं का नाही जायचं? तुम्हाला नाही जायचं नरकाला. हा, मग तुकोबारांना सांगितलं बाबा आता आम्हाला नरकाला जायचं नाही, मग काहीतरी पुण्याचं काहीतरी साधन सांगा आम्हाला. तुकोबारांनी सांगितलं जे नारायणाला उद्देशून केलं जातं ते शुद्ध पुण्य आहे. अभंगाचं दुसरं. जय बद नारायण, म्हणतात जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. आता ते एक शुद्ध पुण्य सांगतात. मग आपण एवढं दान धर्म करतो, अन्नदान करतो नाही का, मग शुद्ध पुण्य नाही का?
शुद्ध पुण्य भाषा जर जगद्गुरु तुकोबारे वापरतात, मग अशुद्ध काहीतरी घडत असेल रमेश दादा, बरोबर की नाही? शुद्ध पुण्य म्हणतात तर अशुद्ध काहीतरी घडत असेल आपल्या हातून. काही येतात ना आपल्या दाराशी मागायला, नाही का? मागायला येतात. एखादा जर जवान तरुण असेल तर घे मेल्या म्हणतो आपण. कमावता येत नाही का तुला? तो दिलेला फुकट जातो आपला बोलून, विठ्ठल विठ्ठल. दान धर्म करत असताना काही बोलायचं नाही. प्रत्येक माणूस आपापल्या कर्माचे फल भोगत असतो. प्रत्येक माणूस. हा, काय करायचं ते आपल्या हातात आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. वामनबाई, बरोबर की नाही? हा, आपल्याला जे करायचं ते करायचं. प्रत्येक माणूस. काही लोक म्हणतात हा गरीब का, याला कारण त्यांनी आधी पुण्याचं काम केला नाही. हा, एखादा म्हणतो हा श्रीमंत कसा झाला, कारण एवढा गरीब होता ना एवढा श्रीमंत. मग याच्या बापाने तुळशीवर पाणी घातलं असेल असं सहज म्हणतात. अरे त्याच्या बापाने काहीतरी पुण्याचं काम केलं असेल. एकदा असेच चालत असताना चर्चा करत होते गावची पोरं. ते म्हणतात का रे, याच्याकडे काहीच नव्हतं तरी सुद्धा 3 माल्याची बिल्डिंग झाली, याचा बंगला झाला, आणि हा गरीब कसा झाला, हा तर श्रीमंत होता. याला कारण काय असेल? तर एका म्हातारा माणूस चालला होता काठी टेकत. त्याला विचारलं, बाबा याचं कारण काय? हा श्रीमंत आणि श्रीमंत असताना हा गरीब झाला, काय कारण? तर बाबा म्हणू लागला, पहा, हा श्रीमंत कसा झाला आणि हा गरीब कसा झाला सांगू का? याच्या वडिलांनी आपल्या हनुमंताच्या मंदिराला तेव्हा आपल्या भाताचे जे मासुंडे म्हणतात का बाबा, हा, ते मंदिरावर होते, ते पूर्वी असायचे. हा, त्याने काय केलं असेल तर त्याने आपल्या घराला ते कौलं आणली नाही, त्याने मंदिराला कौलं घातली. याच्या बापाने, तो म्हातारा सांगतो, याच्या वडिलांनी मंदिराला कौलं घातली म्हणून याची 3 माल्याची बिल्डिंग झाली. त्याच्या बापाने पुण्य केलं. मग हा तर श्रीमंत होता, हा गरीब कसा झाला? तर त्या म्हातारीने सांगितलं का याच्या बापाने जी कौलं टाकली होते ना, याच्या बापाने ती कौलं चोरली. जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर. प्रत्येक माणूस आपापल्या कर्माची फल भोगत असतो. कोणाची काही चिंता करायची नाही आणि बोलायचं नाही. आणि आपण काय करतो, देवाच्या चुक्या काढत घालतो. देवाने असं करायला नको होतं, नाही, ते बरोबर करतो. देव कोणाचं कधी वाईट करत नाही. देव कधी कोणाचं वाईट करत नाही. प्रत्येकाला कर्माची फलं देत असतो. आपण देवाच्या चुक्या काढत घालतो. एकदा एक असा चालला होता रस्त्यातून, शेतातून जात असताना त्याने भोपळा पाहिला. भोपळा, त्या ताना असा वेल असतो की नाही, त्याला भोपळा एवढा मोठा. तो म्हणतो काय देवाला अक्कलच नाही. म्हणतो ही एवढं ताना ना, त्याला एवढा मोठा भोपळा, देवाला अक्कलच नाही म्हणतो. गेला पुन्हा. एका आंब्याचा असा गट असा मोठा होता, 2 हातामध्ये सुद्धा मावत नव्हता, 4 हाताने आवाटीमध्ये, आणि त्याला एवढा आंबा. तो म्हणतो खरंच देवाला अक्कल नाही. तो एवढा मोठा गट आणि आंबा एवढा, खरंच अक्कल नाही देवाला म्हणतो. आणि तिथेच आंब्याखाली झोपला. झोपल्यानंतर तो वरचा आंबा पाहिला होता, त्याला त्या पक्ष्यांनी पाडला आणि त्याच्या कपालावर पडला. कपालावर आंबा पडल्यानंतर त्याच्या लागलं जोरामध्ये, असं ते काय म्हणतात त्याला, हा, ते आलं त्याच्यात, सुजलं ते कपाल. आणि मग विचार करतो, या जागेवर जर भोपळा असता, या जागेवर जर भोपळा असता तर माझा काय झाला असता, तद्धाम परम मम, मग मी माझ्या परम धामाला गेलो असतो, मेलो असतो. म्हणतो देव करतो हे बरोबर करतो. विठ्ठल विठ्ठल. काही सुक्या काढत बसू नका. ते देवाने सर्व काही सृष्टी निर्माण केली, ती बरोबर केलेली आहे. प्रत्येक सृष्टीमध्ये काही काही वस्तू बनवल्या देवाने, ते कारणाशिवाय बनवल्या नाही. आणि अनेक थोड्या जर अंतरावर तुम्ही गेले ना, सर्प चावल्यानंतर जर विष चढत नाही, त्याचे वेल दिसतात थोड्या अंतरावर चालल्यानंतर. प्रत्येक ठिकाणी योजना केलेला आहे देवाने. सर्प चावल्यानंतर
काय उपाय करावा लागेल त्याच्याकरिता वनस्पती तयार देवाने केलेली आहे, पण ती आपल्याला जाणीव नाही. लक्षात ठेवा, प्रत्येकावर उपाय आहे पण त्याची जाणीव नसल्यामुळे आपण मरतो. विठ्ठल विठ्ठल. जे भगवंताला उद्देशून केलं जातं ते शुद्ध पुण्य आहे. लक्षात ठेवा. आता बैठकीला एवढी मंडळी होती श्रवणाला, बरोबर आहे, ते पुण्याकरिताच होते का नाही? ते काय सांगितलं असेल त्याने रामाचंच सांगितलं असेल, सद्गुरूचंच सांगितलं असेल, बरोबर की नाही? समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं ते चांगलंच सांगितलेलं आहे. कधीतरी त्याचा अभ्यास केला पाहिजे आपण. लक्षात ठेवा. काही महाराज लोक त्याच्यावरच बोलत घालतात, निंदा करतात. अरे त्याचा अभ्यास कर ना तू. गुरुचरित्राचं पारायण मी गाणगापूरला केलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि तुम्ही सांगाल तर त्यातलं सुद्धा मी त्या ग्रंथातलं सांगायला सुरुवात करीन. विठ्ठल विठ्ठल. अनेक उदाहरणं गुरुचरित्रामध्ये आहेत. महाबलेश्वरचा जो लिंग आहे त्याचं उदाहरण त्याच्यामध्ये ती कथा आहे. लक्षात ठेवा. गुरुचरित्रामध्ये जेव्हा रावण तो लंकेमध्ये आत्मलिंग घेऊन चालला होता आपल्या आईच्या करिता पूजा करण्याकरिता. आता बैठकीला सर्व जाणारी आहेत, इथं सर्व समाज आहे. तो आत्मलिंग घेऊन जात असताना देवांना चिंता पडली, आता करायचं काय? हा जर आत्मलिंग भगवान शिवाचा जर लंकेमध्ये गेला तर रावण काही मरणार नाही. मग देवांची मीटिंग झाली. देवाने सांगितलं आता काय करायचं? रावणाच्या हातून तो लिंग घेईल कोण? ही कथा आहे गुरुचरित्रामध्ये. त्याचा पुरावा देईन मी त्याच्यामध्ये, त्यातल्या ओव्या सांगेन मी गुरुचरित्रामधल्या. देवांची मीटिंग झाली. आता रावण जो आत्मलिंग घेऊन चाललेला आहे लंकेमध्ये, तो जर लंकेत गेला तर रामाला मरणार नाही रावण. करायचं काय? काही झाला तरी चालेल पण आत्मलिंग लंकेमध्ये जाऊ द्यायचं नाही. मीटिंगमध्ये निर्णय झाला. पण त्याच्या हातून तो लिंग घेईल कोण? उंदरांची मीटिंग झाली. आपली संख्या भोकालय कमी करतो मांजर. मीटिंग झाली. मग करायचं काय? तो म्हणतो तो आल्यानंतर आपल्याला आवाज येईल असं काहीतरी आपण केलं पाहिजे. एक म्हणतो युक्ती आहे माझ्याकडं. कोणती? त्या मांजराच्या भोक्याच्या गळ्यामध्ये घंटा बांधायचा आपण. तो आला का वाजत जाईल, मग आपण पळायचं. चांगली युक्ती आहे. पण बांधायला कोण जाईल? प्रभाकर बाबा. बांधणारा तर नाश्त्यावरी जाईल त्याच्या भोक्याच्या. विठ्ठल विठ्ठल. तशीच मीटिंग देवांची झाली. रावणाच्या हातून लिंग घेईल कोण? सर्वांनी निवडला माझ्या गणपती बाप्पाला. लक्षात ठेवा. ही कथा गुरुचरित्रामधली. गणपती बाप्पाला निवडलं सांगितलं. आता गणपती बाप्पाला ही कामगिरी द्या. त्याच्या बाप्पाचा लिंग घेऊन चाललेला आहे. सांगितलं गणपती बाप्पा तुझ्या बाप्पाचा आत्मलिंग रावण घेऊन चाललेला आहे. काही झालं तरी चालेल, लंकेमध्ये जाऊ देऊ नको. तूच सुख करतायस आणि तूच दुःख हरतायस देवा. आणि गणपती बाप्पा म्हणतो चालेल मी जातो. आणि गणपती बाप्पा ज्या मार्गाने रावण चालला होता ना त्याच्या समोरच गेला आणि ती गुरं घेऊन गेला, जनावर, बैल गाई चारायला. आणि गणपती बाप्पाने रूप घेतला गुराख्याचं. जे गुरुचरित्र वाचन करतात त्यांच्या लक्षात येईल. आता इथं बैठकीत लोक होती म्हणून मी सांगतो. हा नाही तर लोक म्हणतील महाराजांचं हे वेगळं आहे ना ते वेगळं. असा काही नाही. माझ्या मोठ्या भावाच्या घरी बैठकीचा अधिष्ठान आहे जो कल्याणला राहतो बिर्ला कॉलेजच्या मागे. लक्षात ठेवा. हा परमार्थ सर्व चांगलं आहे. आम्ही 3 भाऊ, तिघे पण 3 पंथाचे आहोत. एक स्वाध्याय आहे, एक बैठकीला जातो आणि आता मी सांगायची गरज नाही, मी कीर्तनकार आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण. 3 प्रकारचा जण. आवडीचा परमार्थ आहे. कोणाला जे आवडेल ते करायचं आपण, पण चांगला परमार्थ करायचा. गणपती बाप्पाला सांगितले कामगिरी. गणपती बाप्पा गोराख्याचं रूप घेऊन चाललेला आहे आणि तिकडनं रावण येतो त्याच्या आडवा सहारा. आणि गणपती बाप्पाने त्याला लघवी लावली ना. गणपती बाप्पा
समोर आहे, गुरु चारतो आहे आणि रावणाला लघवी आली. गुरुचरित्रातलं आहे, तुम्हाला वाटेल का माझ्या खिशातलं, हे नाही सांगत मी, पुरावा देईन मी तुम्हाला. आणि मग रावण पाहतो कोणी दिसतो का नाही लिंग घेण्याकरिता. कारण आत्मलिंग देताना भगवान शिव म्हणाले होते, तू डायरेक्ट घेऊन जा लंकेमध्ये, हा लिंग खाली ठेवू नको, आणि जर का खाली ठेवला तर तिथे स्थापित होईल, हे सांगून दिलं होतं भगवान शिवाने. उपटण्याची ताकद कोणामध्ये नाही. तो म्हणतो मी खाली ठेवणारच नाही. आणि मग तो पाहतो कोणी आहे का घेण्याकरिता, खाली तर ठेवायला सांगितलं नाही. मग गुराख्याच्या रूपाने गणपती बाप्पा दिसला. त्याला सांगितलं, ए गुराख्या. तो म्हणतो काय, अरे इकडे ये जरा. म्हणतो काय कामगिरी. सांगितलं, हा लिंग पकडून उभा राहा, मी जातो आणि लगेच येतो. गणपती बाप्पा मनात म्हणतो, त्याच कामाकरिता मी आलेला आहे. त्याने आपल्या बापाचा आत्मलिंग घेऊन उभा राहिला. पण जाताना रावणाला सांगितलं, 3 हाका मारेन मी, 3 हाका मारेन, आणि 3 हाकेला जर तो आला नाही, चौथ्यांदा मी हाक मारणार नाही, खाली ठेवून दे. तो म्हणतो, मी पहिल्याच हाकेला येतो, पहिल्याच आवाजाला येतो. गेला. आता जाण्याकरिता थोडासा दूर जावंच लागेल की नाही. गेला, दूर गेला. दूर गेल्यानंतर तो गेला आणि मग ते काही थांबत नव्हतं. ते गणपती बाप्पानेच लावलं होतं, थांबत नाही. त्याने हाक मारली, येतो का. तो म्हणतो, आलो आलो, झालं झालं झालं. ते थांबत नाही. पुन्हा हाक मारली, माझी गुरु गेली, येतो का नाही. अरे येतो येतो, थांब जरा थांब जरा. 3 हाका मारल्या. ते थांबण्यासारखंच नव्हतं. हा, गणपती बाप्पाने लावून दिलं होतं. आणि गणपती बाप्पाने जे लावलं ना, ते थांबत नाही, लक्षात ठेवा. हा, काही लोक असे करतात ना, आपल्या घरामध्ये गणपती असताना म्हणतो मांस आहार करायचा नाही, तरी सुद्धा बाहेर जाऊन खातात. आणि त्यांना जर जुलाब लावला ना गणपतीने, मग कोणत्या डॉक्टर मध्ये थांबत नाही. हे माझ्या गावात घडलं होतं. विठ्ठल विठ्ठल. थांबत नाही, कोणत्या डॉक्टर मध्ये थांबत नाही, लक्षात ठेवा. हा, गणपती बाप्पा घरात असताना बाहेर काही खायचं नाही, लक्षात ठेवा. हा, आणि मग चौथ्यांदा गणपती बाप्पाने हाक मारली नाही, खाली ठेवून दिलं. खाली ठेवला आणि मग तेवढ्यामध्ये तो गेला निघून. त्याची कामगिरी संपली. आणि याचं हे थांबल्यानंतर तो येऊन पाहतो तर खाली ठेवलेला आहे. पूर्ण ताकद लावली त्या रावणाने, परंतु त्याला काही तो उपटता आला नाही. हा, तोच महाबलेश्वर लिंग. सांगू का ओवी तुम्हाला गुरुचरित्रामधली. महाबलेश्वर लिंग देखा, स्वयंभू शिव असे का, आख्यान असे विशेषा लंबोदरे प्रतिष्ठिले. माझ्या गणपती बाप्पाच्या हातून त्याची स्थापना झाली. विठ्ठल विठ्ठल. कोणताच परमार्थ वाईट नाही, आपण घेणारे वाईट आहोत, लक्षात ठेवा. स्वाध्याय वाईट नाही. गुरु म्हणजे आपण बैठकीला जातो ते सुद्धा वाईट नाही. वारकरी संप्रदाय देखील वाईट नाही. वाईट शिकवण कुठेच नाही, तरी सुद्धा आपण एकमेकाची निंदा करतो, नाही का. निंदेने काही फायदा होत नाही, उलट काय होतं, आपले साबण आणि त्याचे कपडे फुकट धुवून देणं, याला म्हणतात निंदा. आपल्याला पुण्य जर पाहिजे असेल, पुण्य आपल्याला जे भगवंताच्या नामाने पुण्य प्राप्त होतो, तसा पुण्य आपल्याला कशात मिळत नाही. जयामध्ये नारायण, शुद्ध पुण्य ते एक. शुद्ध पुण्य ते एक म्हणतात. मग यज्ञ करणं हे पुण्य नाही का. हो, यज्ञ करणं पुण्य आहे, पण शुद्ध पुण्य नाही होत. तुम्ही म्हणाल असं कसं. यज्ञ करणं तर 100 यज्ञ केल्यानंतर स्वर्गाचं सुद्धा राज्य मिळतो. मधुकर बाबा आहे का नाही. ज्ञानोबा म्हणतात, म्हणती संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्मे कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे. मनोहर मनोहर असा रूप त्याला प्राप्त होतो.
100 यज्ञ केल्यानंतर तो पण कायमचा मिळत नाही तो. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू लोका. विठला विठला शुद्ध पुण्य. यज्ञ करणं हे पुण्य आहे पण शुद्ध पुण्य नाही. एकदा एक प्रसंग घडलेला आहे. एक मुंगूस होता. मुंगूस माहित आहे तुम्हाला? हा. तो एका यज्ञ कुंडामध्ये लोळला. लक्ष देऊन ऐका, ही कथा भगवान श्रीकृष्णाची आहे. शुद्ध पुण्यावर चिंतन आहे. मुंगसाचा अर्धा अंग सोन्याचा होता आणि अर्धा अंग सोन्याचा नव्हता. लोळून झाल्यानंतर यज्ञ कुंडामध्ये तो सहज म्हणाला, आपल्या भाषेसारखा म्हणाला, पांडवांचा यज्ञ फुकट गेला. काय म्हणाला? पांडवांचा यज्ञ फुकट गेला असं म्हणाला. आणि असं म्हटल्याबरोबर एका शिपायाने ऐकलं धर्मराजाच्या आणि त्याला पकडलं आणि मग धर्मराजाच्या समोर नेलं. धर्मराजाला सर्व हकीकत सांगितलं. हा म्हणतो का पांडवांचा यज्ञ फुकट गेला. धर्मराजाने तातडीची सभा घेतली. भगवान श्रीकृष्णाला अध्यक्ष पद दिलं आणि देवाला सांगितले, देवा आपण जेव्हा आहुती देत होतो तेव्हा स्वर्गातली घंटा वाजत होती, बरोबर आहे की नाही? म्हणतो बरोबर आहे. मग हा साधारण मुंगूस म्हणतो का पांडवांचा यज्ञ फुकट गेला, हे कसं काय? तेव्हा भगवंत म्हणतात धर्माला, धर्मा मुंगूस सांगतो ही गोष्ट खरी असेल. धर्मराजा म्हणतो, देवा तुम्ही त्या पार्टीमध्ये गेले? कधी पक्ष बदलला तुम्ही? शिंदे गटात गेले की काय? देव म्हणतो, मी कोणत्या पक्षामध्ये जात नाही. जो धर्म आहे, जो परम सत्य आहे, तो माझा धर्म आहे. लक्षात ठेवा, सत्य हे परम धर्म आहे. मी त्याच्या बाजूने बोलतो. धर्मराजाला सांगतात, धर्मा माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. नंतर काय? तुम्ही राज्य सिंहासनावर आहेत, बरोबर आहे. तुमच्या हातामध्ये सत्ता आहे. सत्ता असली म्हणून काही करायचं का? म्हणून नाही. मग या यज्ञाकरिता तुम्ही सामुग्री कुठून आणली मला सांगा. तेव्हा धर्मराजा म्हणतो, देवा माझे 4 भाऊ 4 दिशेला गेले होते. भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव 4 दिशेला गेले. त्यांनी काय करून सामुग्री आणली ही मला माहिती नाही. सत्तेच्या बलावर गरीब दुबल्याला दम दाटी देऊन जर तुम्ही लोकांचे सातबारे विकत असाल, याला पुण्य म्हणत नाही. काही लोक खूप दान धर्म करतात पण दुसऱ्याचे सातबारे विकून. अरे आपल्या काबार कष्टाचे दान धर्म करा. धर्माला सांगितलं, तुम्ही चौघांनी तुझ्या भावांनी दम दाटी जर देऊन लोकांना जर दम देऊन जर तुम्ही सामुग्री आणली असेल तर याला पुण्य कसं म्हणायचं? एखाद्या वाघाला जर भूक लागली म्हणून त्याला गरीब गाय द्यायची का? याला पुण्य म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, व्याघ्राची भूके वधावी गाय, त्याचे नाव काय पुण्य असेल? त्याला का पुण्य म्हणतात का? नाही. तेवढ्यामध्ये भगवंत त्या मुंगसाला विचारू लागले, मुंगसा तू सांग रे बाबा, तुझा अर्धा अंग सोन्याचा आहे, अर्धा नाही, याची हकीकत मला सांग, काय झालं? तेव्हा मुंगूस सांगू लागा भगवंताला, देवा ऐका, या पृथ्वी तलावर एक कनाद नावाचा सात्विक ब्राह्मण होऊन गेला. कनाद त्या काळामध्ये दुष्काळामध्ये कण त्याने अन्न जमा केला. 1 महिनाभर त्याच्या घरी अन्न नव्हतं. 1 महिन्यानंतर थोडस अन्न मिळालं. त्याच्या 4 भाकरी झाल्या. कोण म्हणतो? मुंगूस सांगतो देवाला, 4 भाकरी झाल्या देवा. आणि त्या कणादाच्या घरामध्ये भाजीला काही नव्हतं, मिठाच्या बरोबर खाणार एवढी गरिबी. मिठाच्या बरोबर खाणार तेवढ्यामध्ये एक अतिथी तिथे आला. अतिथी कोणाला म्हणतात? पाहुण्याला नाही. पाहुणा फोन करून येतो. मालकरी असेल तर पनीर चिल्ली, मशरूम वगैरे त्याची सोय करतात. आणि जर का खाणारा असेल तर त्याला बरोबर की नाही, पाहुणा फोन करून येतो.
ज्याची येण्याची तिथी माहित नाही त्याला म्हणतात अतिथी. विठ्ठल विठ्ठल. येण्याची तिथी माहित नाही त्याला अतिथी म्हणतात. अचानक येणं. हा, अतिथी आला आणि मग त्या कणादाला हाक मारले, कणादा अरे काही खाण्याकरिता मिळेल का? तेवढ्यामध्ये कणाद त्याला आवाज देतो, अरे बाबा 1 महिनाभर माझ्या घरामध्ये अन्नाचा कण नव्हता. 1 महिन्यापासून आम्ही उपवासी आहोत 4 जण, आणि तो अचानक आलेला आहे अतिथी. तो अतिथी म्हणतो 4 महिने झाले अन्नाचा कण नाही माझ्या पोटामध्ये. आता कणादाला त्याची दया आली. 1 महिन्याचा उपवास आणि 4 महिन्यापासून अन्न नाही. त्याला सांगितलं, ये बाबा. कणादाने आपल्या वाट्याची भाकरी त्या अतिथीला देऊन टाकली, आदाशाप्रमाणे खाऊन टाकली. नंतर कणादाच्या पत्नीने सुद्धा आपल्या वाट्याची भाकरी देऊन टाकली, म्हणता अर्धी भूक झाली. मग कणादाच्या मुलाने सुद्धा आपल्या वाट्याची भाकरी दिली, सुनबाईने सुद्धा भाकरी दिली. 4 भाकरी खाल्ल्या आणि आनंदाचा त्याने ढेकर दिला. आणि चौघांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता पाहिली. हा, चेहरा पाडायचा नाही देताना, घे मेल्या असं नाही म्हणायचं. चौघांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता पाहिली आणि तो स्वर्गातून देव आला होता त्याची परीक्षा पाहिला कणादाची. परीक्षेमध्ये कणाद पास झाला, त्याचा परिवार पास झाला. आपण नापास होतो परीक्षेमध्ये. आणि मग कणादाच्या परिवाराला स्वर्गामध्ये जागा झाली. त्या देवाने विमान मागवला, विमानामध्ये बसणार असा कोण सांगतो कोणाला? तो मुंगूस सांगतो भगवान श्रीकृष्णाला. कणादाचा परिवार त्या विमानामध्ये बसला आणि तो मुंगूस म्हणतो, जिथे अतिथी भोजन केलं होतं मी तिथे जाऊन लोळलो, माझा अर्धा अंग सोन्याचा झाला. आणि मग जेव्हा उड्डाण करत होता तो विमान, तेव्हा मी त्या कणादाला विचारलं, कणादा अरे माझा अर्धा अंग सोन्याचा झालेला आहे, पूर्ण अंग कधी सोन्याचा होईल? तेव्हा त्या कणादाने सांगितलं, जो कोणी या पृथ्वी तलावर चांगला यज्ञ करेल तिथे जर तू लोळला तर तुझा पूर्ण अंग सोन्याचा होईल. आणि मग तो म्हणतो, देवा मी या पांडवांचे मोठे मोठे बॅनर लावलेले पाहिले, पण मोठे घरचे झाले ना, फुक्कल झाले का? इथे मी आशेने आलो होतो देवा माझा पूर्ण अंग सोन्याचा होईल, पण इथे काही तसं घडलं नाही. म्हणून मी म्हणालो का पांडवांचा यज्ञ फुकट गेला, माझी काही चुकी. मला सांगायचं आहे, शुद्ध पुण्य यज्ञ केला तरी सुद्धा होत नाही, पण जे भगवंताला उद्देशून केलं जातं ते शुद्ध पुण्य आहे. एक अतिथी गेला, एक साधक गेला आणि ज्ञानोबा यांना विचारू लागला, ज्ञानोबा मला पुण्य करायचं आहे, काय करावं लागेल? ज्ञानोबाने सांगितलं, पुण्याचा हिशोब करता येणार नाही. हरिपाठातून त्याने सांगितलं, पुण्याची गाडा फक्त मुखामध्ये हरिभण, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करीन? पुण्याचा हिशोब करता येणार नाही एवढा तुझ्या पत्रामध्ये पुण्याचा लाभ होईल. पुण्याची गणना कोण करी, जया मध्ये नारायण, शुद्ध पुण्य ते एक. एकदा संप्रदायाप्रमाणे सर्वांनी मुखाने नाम आणि हाताने टाळी वाजवायची. 2 चरणामध्ये आपले 11 वाजलेले आहेत. आता सर्व लोक आ करा, नाही का आ करतात ना, दिसतात ना मला आ करताना. म्हणून आपण एकदा संप्रदायाप्रमाणे सर्वांनी मुखाने नाम आणि हाताने टाळी वाजवायची. ज्याला हात आहे त्याला हाताने टाळी वाजवली पाहिजे, ज्याला बोलता येतं त्याने भजन बोललं पाहिजे. आणि काही लोक म्हणतील, मी अंधारात आहे महाराज, तुम्हाला दिसत नाही.
मी नाही टाळी वाजवली तर तुम्ही काय कराल? अरे मी काही करणार नाही तुम्हाला, पण देव बघून घेईल ना, देवाला दिसतो ना तो. देव म्हणेल मी याला हात देऊन फसलो, याला पुन्हा हात देणार नाही, याला मग 4 पायाचाच बनवतो, कोण गावातच पाठवतो. पायरीवर बसला का मग तो मालक येतो काठी घेऊन, दोन्ही हाताची टाकतो आणि निघतो मोजणी करत. 10, 20, 30, 40, 50, 60, 70 जशी उपड तशी मोजणी. ज्याला उपड खायची असेल त्याने टाळी वाजवू नका. ज्याला सुंदर हात पाहिजे ना, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, त्याचं नाव मी सांगतो, विठोबा. मध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, शरणांगता देव राखे येरा वाखे विघ्नांचे. तुकोबऱ्या अभंगाच्या 3ऱ्या चरणातून म्हणतात, जो भगवंताला शरणांगत आहे त्याच्यावर कितीही विघ्न येऊ द्या, येरा वाखे विघ्नांचे. आपल्यावर सुद्धा विघ्न येतात की नाही? हा विघ्नातून जर बाहेर जर पडायचं असेल तर त्या देवाला शरणांगत असायला पाहिजे. लक्षात ठेवा. भगवान स्वतः म्हणतात, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण्ये मीची एको. जो मला अनन्य भावाने शरणांगत आहे मी त्याला जन्म मरणातून मुक्त करतो. पण तो कोणत्याही जातीचा असू द्या, कोणत्याही जातीचा असू द्या, कोणत्याही पक्षाचा असू द्या. रावणाच्या पक्षातला सुद्धा विभीषण शरणांगत आहे. लक्षात ठेवा. लंका दिली विभीषणा, केली चिरकाल स्थापना. रावणाला मारण्याच्या आधी चिरकाल स्थापना करून टाकले, लंकेचं राज्य देऊन टाकलं विभीषणाला. शरणांगता देव राखे. सुग्रीव शरणांगत झाला, त्याला सुद्धा राज्य देऊन टाकलं. लक्षात ठेवा. म्हणून भगवंत उदार आहे, कृपालू आहे, त्याला शरणांगत आपण असायला पाहिजे. या जीवाने त्या देवाला शरणांगत राहिलं पाहिजे. दुसऱ्या कोणाला शरण जाऊ नका, त्या देवाला शरणांगत असायला पाहिजे. लक्षात ठेवा. शरणांगता देव राखे येरा वाखे विघ्नांचे. किती विघ्न आलं तरी सुद्धा देव पलीकडे नेतो. आपण जेव्हा दवाखान्यामध्ये ऍडमिट होतो तेव्हा डॉक्टर म्हणतात, मी ऑपरेशन केलेलं आहे, माझा कार्य मी केलेलं आहे, आता त्या देवाच्या हातात आहे. मग तेव्हा आपण धावतो, देवा आता धाव रे देवा धाव, संकट पडले भारी, देवा तो आमचा रे कैवारी आली विघ्ने निवारी. संकट पडल्यावर देवाला शरण जायचं नाही, सतत देवाला शरणांगत. शरणांगता देव राखे येरा वाखे विघ्नांची. परंतु त्याच्याकडे जाण्याकरिता आपल्याला काय पाहिजे तर ते वर्म अभंगाचं सेवक.
अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे लीन भावे कले भावे वर्म हे. ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव असेल त्याला हा वर्म कळतो. कोणी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होत नाही, लाज वाटते, नम्रता नसते. परमार्थ जर ज्याच्या अंगात असेल त्याला तो वर्म कळत असतो. आणि काहींना पैसा काढायचा वर्म माहीत असतो. दादा रमेश दादा, पैसा कसा काढायचा दुसऱ्याकडून हा वर्म लय माहिती असतो लोकांना. काही लांबून येतात पण महाराज लोक ते कीर्तनच म्हणतात, आमचा आश्रम आहे, आमच्याकडे अनाथ मुलं आहेत, आमच्याकडं गोशाला आहे. आज काहीच नसतं परंतु पैसा काढण्याचा त्यांना वर्म माहीत असतो. हा एक तर असा पैसा काढत होता बाबा. एकदा त्याने एक पुजारी होता, त्याने मंदिराची सजावट केली, खूप केली. त्याच्याकडे पैसे नव्हते. एकाकडून 10,000 घेतले, दुसऱ्याकडून 10,000, दुसऱ्याकडून 5,000 असे करून त्याने 25,000 खर्च केला मंदिराला. त्याला माहित होता आपला मुख्यमंत्री आपला केव्हापर्यंत राजा आपला येईल पूजेला आणि तो काहीतरी दक्षिणा देईल मोठी, मग आपण कर्ज देऊन टाकू लोकांचा. 25,000 खर्च केलाय कर्ज काढून. आणि मग राजा आला आपला पूजे करीत. त्याला मान असतो का नाही, मुख्यमंत्र्याला मान असतो का नाही पंढरपुरामध्ये. हा राजाला मान आला. राजांच्या हातून पूजा केली आणि पूजेच्या पात्रामध्ये त्या दक्षिणा त्याने काय टाकले, असं ₹100 टाकला त्यांनी. खिशामध्ये तेवढं सुट्टा होता त्याच्या, टाकला त्याने त्याच्यामध्ये आणि गेला राजा निघून. आणि ती दक्षिणा पाहिल्यानंतर त्या पुजाऱ्याला घाम फुटला. अरे कर्ज बाजारी झालो, 25,000 कर्ज केलं, मला वाटलं 50-60,000 टाकेल, हा 1,00,000 टाकेल, पण ₹100 टाकला. बोलायला जावं तर राजा आहे. मग त्याने उचललं असं गपकन हातामध्ये, कोणाला दिसू दिलं नाही. राजाला जाऊन दिलं. मंडपाच्या बाहेर गेला तो राजा. आणि मग गेल्यानंतर जत्रा भरली होती त्या दिवशी त्यांच्या मंदिरावर. पुजाऱ्याने असा माईक घेतला हातामध्ये. ऐका हो गाववाल्यांनो, सर्व गाववाल्यांना ऐका, लक्ष द्या जरा, भोंगे वाजू नका जत्रेमध्ये. आताच आपला राजेसाहेब पूजा करून गेलेला आहे आणि पूजेच्या पात्रामध्ये जी दक्षिणा त्यांनी टाकली राजाने ती माझी ठेवण्याची लायकी नाही. इथून सुरुवात. ती ठेवण्याची माझी लायकी नाही. त्या वस्तूचा लिलावा पुकारा वर. आता राजाने ठेवलेलं का कमी किमतीचे असेल का? प्रभाकर बाबा म्हणाले मी 10,000, मधुकर बाबा म्हणाले 20,000, रमेश बाबा म्हणाले 30,000, गणेश म्हणाले 40,000, माझा मुलगा म्हणाला 50,000, गोरखनाथ म्हणाला 60,000, ते बाबा म्हणाले 70,000, कमलाकर दादा म्हणाले 80,000, माईक सिस्टीम वाला म्हणतो 1,00,000. 1,00,000वर गेले. राजाने दुरूनच पाहिलं मंदिराकडे, एवढी गर्दी कशाची? भांडण झाली का काय कोणाची? शिपायाला पाठवलं, जा मग कोणी आहे. मी आल्यानंतर भांडण झाली का काय कोणाची? तेवढ्यामध्ये तो शिपाई आला गर्दीतून, म्हणतो काय झालं काय झालं? एकाने सांगितलं भांडण तंटा काही नाही. मग राजेसाहेब आता पूजा करून गेले, त्यांच्या हातून त्याने काही दक्षिणा टाकली तर पुजाऱ्याने त्या वस्तूचा लिलावा. आता 1,00,000वर गेल्या, देतही नाही आणि दाखवतही नाही.
गेला तो शिपाई धावत सांगायला, राजेसाहेब म्हणजे काय झालं, कोणाचे भांडण? म्हणतो भांडण तंटा काय नाही, मग तुम्ही पूजेच्या पत्रामध्ये दक्षिणा काय टाकली ती सांगा. तो म्हणतो का, त्या वस्तूचा त्या पुजाऱ्याने लिलावा 1 लाखावर गेल्यात, अजून देतही नाही आणि दाखवती नाही. राजाच्या लक्षात आलं आपण काय टाकलेलं आहे. राजाच्या लक्षात आलं आता ते मूठ जर खोलले तर आपली इज्जत पूर्ण गावाच्या समोर जाईल. राजा तसाच पळत आला गर्दीतून आणि त्या पुजाऱ्याच्या तोंडावरून असा हात फिरवला, माझे माय तुला 1.25 लाख देतो, कोणाला दाखवू नको. तेव्हापासून म्हण निघाले, झाकले मूठ 1.25 लाखाची, उघडली तर फुकाची. काय होता 1.25 रुपयाशिवाय? याला म्हणतात वर्म. ज्ञानेश्वर वर्म वेगळं आहे, काहींचं वर्म फार वेगळं असं तर ते सांगायला मला वेळ नाही. पैसा काढायचा असेल तर त्याला वर्म माहीत असतो, परंतु परमार्थामध्ये नम्रता असायला पाहिजे. नम्र झाला होता तेने कोंडिने अनंता, म्हणून तो का म्हणे लीन व्हावे कले भावे वर्म हे जया मध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. या अभंगाचं चिंतन आपल्या समोर मांडलेलं आहे. 11:15 वाजले, आम्हाला कोल्हापूरला जायचं आहे. आता असाच पूर्ण रात्रभर प्रवास करावा लागेल, 12 घंटे लागतील आम्हाला गाडी चालवत सतत गाडी चालवायची, खूप दूर जायचे. सर्वांनाच या ठिकाणी कीर्तनाकरिता मृदुंगाचे साथ देणारे जगदीश महाराज पाटील पिसे, त्यांचे आभार. आमचे प्रभाकर बाबा ते सुद्धा फोन करत होते, त्यांचे आभार. विण्याचे साथ देणारे आपले मधुकर बाबा कराले, त्यांचे आभार. आमचे रमेश दादा कराले, दररोज त्यांचा मेसेज चालू असतो. धर्माच्या करिता त्यांचे तळमळ चालू असते. हा धर्म बुडायला लागलेला आहे, लक्ष दिलं पाहिजे आपण सर्व. आपण हे बाजूला ठेवा, पक्ष बाजूला ठेवा. शिवसेना असू द्या, BJP असू द्या, मनसे असू द्या, राष्ट्रवादी काँग्रेस, हे सर्व बाजूला ठेवा. आपला देव गणपती आहे, त्याच्यावर दगडफेक होते, याच्यावर लक्ष द्या. हा नाहीतर आपले गणपती आणायचे सुद्धा बंद होतील याच्या पुढे. म्हणून एकत्रित या आणि धर्माचं कार्य करा. हे पक्ष बाजूला ठेवा. हा आम्ही सुद्धा लय धावपळ करतो, हा खूप धावपळ करतो या धर्माच्या करिता. तुम्ही सुद्धा धावपळ करा. धर्म बुडायला चाललेला आहे आणि बुडत आहे. बुडते हे जण न देखवे डोला, येतो कलवला म्हणून. या कलवला येतो आम्हाला. या ठिकाणी गणेश महाराज भुईर, माझा मुलगा देखील इथे राहिला उभा, त्याचे आभार. गोरखनाथ महाराजांचे आभार. आपले बाबा इथे उपस्थित राहिले, त्यांच्या विठ्ठल बाबा तुमचे देखील आभार. खाली बसून कीर्तन ऐकलं, तुमचे आभार. आमचे भाऊजी इथे आहेत आंबिवलीचे, त्यांचे देखील मी आभार मानतो. आणि कमलाकर दादा चांगले शूटिंग करतात आणि सर्व लोकांना दाखवतात की अनेक कीर्तने त्यांनी रेकॉर्डिंग केली आणि समाजाला दाखवण्याचं काम करतात. कमलाकर दादा तुमचे देखील आभार. माईक सिस्टीम खूप चांगली दिली त्यांनी, नाही का, त्याचेही आभार. खाली बसून तुम्ही कीर्तन ऐकलं, तुमचे सुद्धा आभार. खुर्चीमध्ये बसून कीर्तन ऐकलं, तुमचे सुद्धा आभार. कथेकरी आमचे नामदेव दादा इथे आलेले आहेत, रत्नागिरीवरून आलेले आहेत. कोणतीही कथा सांगा ते तुम्हाला सांगतील. हां माझे घरचे एकदम संबंधाची माणसं आहेत नामदेव दादा. हां तुमचे सुद्धा आभार. तुम्ही कीर्तन ऐकलं का नाही? खाली बसून कीर्तन ऐकलं, खुर्चीमध्ये ऐकलं, उभं राहून सुद्धा कीर्तन ऐकलं, त्यांचे सुद्धा आभार. आणि पिऊन पडला असेल त्याचे देखील आभार. मग हो ना, खरंच ना. कारण तर गोव्यामध्ये एक आला होता असा गर्दीतून, म्हणतो महाराज हे 500 घ्या ना, माझं नाव घे म्हणतो कीर्तनात. काय नाव म्हणतो? शंकर प्याला घेऊन आला होता. त्यांचे देखील मी आभार मानतो. झोपले असेल त्यांचे आभार. या ठिकाणी आपल्या गावातून चांगली व्यक्ती निघून गेलेली आहे आणि या सर्व लेकरांना सोडून आपले बाबा गेले आहेत. बाप गेल्यानंतर खूप त्रास होतो. हो तो त्रास आम्हाला माहीत आहे, कारण मी लहान असताना 6वीला असताना माझा बाप गेलेला आहे. आता आईला जाऊन 3 वर्ष पूर्ण झाले. म्हणून बाप तो बाप असतो, आई ती आई असते. मुलांना दररोज आई वडिलाचं दर्शन घेऊन घराच्या बाहेर पडा, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. या गादीवरून सांगतो, खूप ताकद आहे आई वडिलांमध्ये. परंतु लोक पोरं नाही ऐकत, नाही का. ते म्हणतात नाही आई वडील माझे असेच आहेत. अरे तू जर आई वडिलांना किंमत दिली नाही तर तुझी मुलं देखील तुला 0 किंमत देतील. लक्षात घ्या. जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर. हा बाप कसा असतो? बाप स्वाभिमानी बाला, त्याचा कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजलूच्या संवेदना, त्याची
बाप घराचा तो पायाई कलस त्यावरी जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसल तो घर उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी शिव्या शाप या जगाचे बाप घेतो सारे माथी घर बायकोनी मुले यांना जगवण्यासाठी बाप होतो वेळ पिसा एका पैशासाठी असा आपला बाप असतो रे असा आपला बाप असतो मुलीबालीच्या लग्नामध्ये उला धाल्या करतो बाप परंतु समोर कधी रडताना दिसत नाही आई मिठी मारून रडते मुलीला धाई मोकलून रडते मग बाप रडत नाही का बाप रडतो पण कडी लावून एकटाच रडतो तो बाप असतो बाप मुलीच्या करिता अश्रू साठवतो बाप साठवितो अश्रू वाट पाहे त्या क्षणाची जन्मभराची रडतो लेक जाताना सासरी ज्याने जपले मुलांना तल हाती पाकल्यात अशा बापासाठी यावी थोडी आसवे डोल्यात बाप थकल्यानंतर त्याचा आधार बना मुलांना नंतर काही उपयोग नाही नंतर खूप पश्चाताप होतो दररोज आई वडिलाचं दर्शन घ्या या ठिकाणी आपले गोरक्षनाथ बाबा खूप पुण्यवान कारण त्यांचे वडील जर मृदंगाचार्य होते तर मुलगा सुद्धा ज्ञानी असावा आणि त्याने सुद्धा सर्वांवर दया केली म्हणून एवढे कार्यक्रम या ठिकाणी झाले म्हणून पुण्यवान आत्मा तो या घरातून निघून गेलेला आहे त्यांच्या आत्म्याची शांती लाभावी आणि या परिवाराला हे दुःख सहन करण्याची ताकद भगवंताने द्यावी हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो इथेच सेवेला पूर्ण विराम किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धीने येत माझे उरले ते पायिक पण पायाच्या प्रसादे काही बोलले विनोदे माझ्या क्षमा करणे संती नोयंग भूती युक्त नोया उपदय तुमचे बडवलं शेष तुमच्या कृपेचे पोचले जन्म जन्मी तो कामने विठ्ठल जय विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान विजय ज्ञानेश्वर भगवंत जगद्गुरु महाराज की भजन कवनी की जय श्री राम.